Praise the Lord. देवाला धन्यवाद. Today we are going to learn something new. आज काहीतरी नवीन शिकणार आहोत. Stop fighting what's trying to fix you. जे तुला दुरुस्त करायला पाहत आहे त्याला तू लढू नकोस. Stop fighting what's trying to fix you. जे तुला दुरुस्त करायला मागतंय त्याच्याशी तू भांडू नकोस. Amen. आमेन. We'll open our Bibles to Acts 9 verse 5. प्रेषितांची कृत्य 9 अध्याय आणि त्यातलं 5वं वचन आपण यावेळेला काढूया. सगळ्यांनी आता वचन उघडा. बाहेर आतमध्ये नवीन जमिनीवर सगळ्यांना निवेदन आहे, खुर्ची घ्या, बसा, वचन उघडा आणि संदेशाचा आनंद लुटा. And he said, "Who are you, Lord?" Then the Lord said, "I am Jesus whom you are persecuting. It is hard for you to kick against the goads." प्रेषितांची कृत्य 9 अध्याय 5वं वचन. तेव्हा तो म्हणाला, हे प्रभू तू कोण आहेस? मग त्याने म्हटले, तू ज्याचा छळ करतोस तोच येशू मी आहे. आमेन. Amen. आमेन. Now church, hear me this morning. आता आज सकाळी तुम्ही सगळ्यांनी संपूर्ण चर्चने माझं ऐका. Let us stop waging a war on the very hands that are trying to heal you. जे हात तुला आरोग्य द्यायचा प्रयत्न करतायत त्या हातांविरुद्ध लढाई पुकारू नकोस. Amen. ते व्यर्थ आहे. That hand may have a rod or a staff, आणि त्या हातामध्ये कदाचित आकडी, काठी काहीतरी असेल, but it still will turn out a blessing for you. पण ते तुझ्यासाठी आशीर्वादातच बदलणार आहे. Amen. आमेन. That's what Jesus said. असं येशू म्हणाले. It is hard for you to kick against the pricks. तू पराणीला लात मारू नको, ते अवघड आहे, ते जमणार नाहीये. And so you don't see sometimes तर कधी कधी तुम्हाला ते दिसत नाही that the very thing that you are rebelling against is your remedy. की ज्या गोष्टीच्या विरुद्ध तू बंड करतोय ना तोच तुझ्यासाठी असलेला ऍक्च्युअली उपाय आहे. It may look like poison for you, आणि तुला ते दिसायला विषासारखं दिसत असेल. but it is actually medicine for अरे you. राजा, पण ते विष नाहीये, ते तुझ्यासाठी औषध बनून आलंय. Because it is the hand of God. कारण तो देवाचा हात आहे. It is the hand of God. तो देवाचा हात आहे. In his hand he will have a rod, in his hand he will have a staff. देवाच्या हातात देव काही घेऊन येईल, येताना काठी घेऊन येईल, आकडी घेऊन येईल, काही घेऊन येईल, But it is for your betterment. पण ते तुझ्या चांगल्यासाठीच असणार आहे. You call it trial, तू त्याला पारख किंवा कसोटी म्हण, but God calls it a training. पण देव त्याला प्रशिक्षण म्हणतो. Amen. वो मानवावर प्यार करता. Everything that is released from the hand of God जे सगळं देवाच्या हातातून मोकळं होतं is for your progress, ते तुझ्या प्रगतीसाठी आहे, is for your blessing. ते तुझ्या आशीर्वादांसाठी आहे. Amen. आमेन. You may brand it as an attack, आणि तुला असं वाटेल, तू म्हणशील कदाचित हा माझ्यावर झालेला हल्ला आहे, but पण he is sending an alignment. तो तुला जुळवून घ्यायला मागतोय. He is putting you in alignment. तो तुला अलाइनमेंट मध्ये He आणतोय. has to get you back into the word. तो तुला शब्दात परत आणतोय, जोखडाखाली परत आणतोय. He has to get you back in his will. आणि त्याला तुला त्याच्या इच्छेत परत आणावं He लागेल. has to get you back in his plan. त्याला तुला त्याच्या योजनेत परत आणावं लागेल. म्हणून हे सगळं. So every goad, तर प्रत्येक जो काही टोचा आपल्याला टोचतो it's for your alignment. तो तुला अलाइन करायला आलाय की जल्दी जल्दी सीधा हो जा, तो जल्दी जल्दी चीजें भी सुधरेंगी Praise और God. तू भी सुधरेगा. See, the pricks and the needles टोचे या सगळ्या सुया. with a doctor is for you who is handling you as a patient. समजा एक डॉक्टर आहेत आणि डॉक्टर तुला हाताळतायत, त्या डॉक्टरांचा तू पेशंट आहेस If he's got these pricks and needles, आणि त्यांच्या हातात सुया आहेत, it's for not for your punishment. इंजेक्शन आहेत, तर ती काही तुला शिक्षा द्यायला नाहीयेत, It's for your well-being. ती तुझ्या कल्याणासाठी आहेत, ती तुझ्या भलाईसाठी आहेत. ते टोचलं तर तू बरा होशील. Without that prick, you will not be healed. ते टोचल्याशिवाय तू बरा होणार नाहीयेस. Amen. आमेन. Just having the medicine in hand is not the answer. केवळ हातात औषध असणं उत्तर नाही. The prick shows that the medicine is entering in your body टोचल्यावर कळतं की ते औषध माझ्या शरीरात गेलेलं and आहे it is turning out for your good. आणि ते माझ्या चांगल्याकडे आता वळत आहे. See, the surgeon's touch may be very painful at times, सर्जनचा, डॉक्टरचा स्पर्श कधी कधी वेदनामय असेल, but it's for your good. अरे बेटा, पण तू तुझ्या चांगल्यासाठी आहे. Your falling in the hands of your doctor is good. तू तुझ्या डॉक्टरच्या हातात पडला ते चांगलं आहे. There is hope for you. आता तुला आशा आहे. On your own, you cannot. स्वतःहून तुला नाही जमणार.
But once you fall in the hands of a surgeon, पण एकदा का तू सर्जनच्या हातात पडला, there is hope for you. मग आशा आहे ना, भले त्यांनी टोचलं तुझ्या भलाईसाठी आहे, He may cut you, तुला कापेल सुद्धा कदाचित but ते it's डॉक्टर. for your good. कदाचित ते डॉक्टर तुला कापतील, ऑपरेशन करतील, पण ते तुझ्या चांगल्यासाठी आहे. And Jesus is our physician. आणि येशू आपला वैद्य आहे. The sick need a physician. आजारांना वैद्य लागतो. We are spiritually sick. आपण आध्यात्मिक आजारी माणसं आहोत. Many areas we are sick. अनेक भागांमध्ये आपण आजारी आहोत. And we have to fall in the hands of a good physician. आणि आपल्याला चांगल्या वैद्याच्या हातात पडावंच लागेल. Amen. आमेन. Imagine the surgeon in the operating room. कल्पना करा, ऑपरेशन थिएटर मध्ये एखादा सर्जन डॉक्टर आहे He cannot whisper sweet nothings to you. आणि तो काही असं गोड तुझ्याशी बोलून चालणार नाही. Say. And sometimes he does, because if he knows that you will feel the pain, कधी कधी डॉक्टर गोड बोलती सुद्धा आत ओटी मध्ये, कारण त्यांना जर माहिती आहे की तुला त्या वेदना जाणवणार आहे. see, if he has to correct something which is broken, he has to speak good things to you. आणि काही तुटलेलं जर ते दुरुस्त करायला आलेले आहेत तर त्यांना माहिती आहे की थोडंसं आपल्याला चांगलं बोलावं लागेल त्या रुग्णाशी. But sometimes he just tells you point blank what's wrong with you. पण कधी कधी काही डॉक्टर तुम्हाला तोंडावर सांगून टाकतात की तुमच्या देहात काय काय गडबडलेलं आहे. And when he presses you, you flinch, आणि मग त्या डॉक्टरनी तुम्हाला असा हात लावला की तुम्ही पण धचकता, you cry, रडता and you say, stop doctor, आणि म्हणता डॉक्टर नको नको, that is hurting me. मला त्रास होतोय, मला वेदना होत आहेत. But if he doesn't press you, जर त्या डॉक्टरनी तुला ते तिथे दाबलं नाही, if he doesn't probe in that area, त्या भागामध्ये जर त्या डॉक्टरने तुला दाबलं नाही, your insides won't be set right. तर आतून तुझी जी जखम आहे ती बरोबर होणार नाहीये, त्या आतल्या जखमा बऱ्या नाही होणार. And that's exactly what God does with each one of us. आणि बरोबर तसंच देव आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करतो. Those pricks are for your good. ते सगळे टोचे तुझ्या चांगल्यासाठी आहेत. That pain is for your good. त्या वेदना तुझ्या चांगल्यासाठी आहेत. When he stretches your soul beyond your comfort zone, जेव्हा तो तुझा जीव तुझ्या सौख्यमय झोनच्या पलीकडे ताणतो, when he separates you from a friend, आणि तुला तुझ्या एखाद्या मित्रापासून, जिवलग मैत्रिणीपासून वेगळं करतो, when he rearranges your path, आणि तुझा मार्ग परत रिअरेंज करतो की हा नाही असा मी सांगतो तो रस्ता धर. it's not malice. त्याला काही मॅलिस किंवा कडू पण म्हणायचं नसतं. It's a master plan of God. ती देवाची महायोजना आहे. It's a master plan of ती God. देवाची महायोजना आहे आपल्यासाठी. You may say, why Lord? तू असं म्हणशील कदाचित की का प्रभू, But he says, पण तो म्हणतो because कारण I have decided to make you whole. मी ठरवलंय मी तुला संपूर्ण करणार आहे. He wants to make us whole. त्याला आपल्याला संपूर्ण करायचं आहे. Amen. आमेन. And a prick can be anything that God uses. आणि टोचा काही असू शकतो. देवबाप कुठल्याही गोष्टीला आपल्याला टोचल्यासारखं वापरेल. See, if he wants to gain our attention, देवाला जर आपलं लक्ष वेधून घ्यायचं असेल a prick becomes a necessity. तर ते टोचणं गरजेचं बनतं. Amen. आमेन. It can be anything. मग ते काही असू It शकतं. can be a storm, मग ते वादळ असेल, a sickness, आजार असेल, a downfall, काय एखादं पडणं धडणं असेल, a death, काही कर्ज असेल, broken relationships. तुटलेली नाती असतील But he कदाचित, is going to use them all पण त्या सगळ्याला देव वापरणार आहे to make you worthy for him. तुला त्याच्यासाठी योग्य, लायक बनवायला. Praise God. जोवर तू या सगळ्यातनं जात नाही, तू फिनिश प्रोडक्ट होणार नाही. You may call it a storm, तू म्हणशील त्याला की अरे बापरे काय मोठं वादळ आलं आयुष्यात. but God calls it a GPS. देव त्याला जीपीएस म्हणतो. God calls it a GPS. देव त्याला जीपीएस म्हणतो. आय एम नॅव्हिगेटिंग यू. Amen. आमेन. Every time you miss, the GPS keeps on talking. ज्या दर वेळेला तुझ्याकडनं एखादं वळण राहून जातं किंवा चुकतं, ते जीपीएस बोलतं. You may not like to hear it, तुला ऐकायला आवडणार नाही कदाचित, काही बाई सारखं बोलते, but it will keep on speaking. पण जीपीएस बोलणार तू चुकलेला आहेस, तुझं That वळण lady will चुकलंय. not stop talking ती जीपीएस ची बाई बोलायचं थांबणार till नाही you get back to the right path. जोवर तू व्यवस्थित वळण घेत नाही आणि योग्य रस्त्याला येत नाही. If you don't want to hear it, you have to break the GPS. तुला जीपीएस ऐकायचं नसेल तर गाडीतलं जीपीएस फोड And then finally you break yourself. आणि मग स्वतःला फोड. Say, but the GPS will always reroute your way. जीपीएस नेहमी तुला खरा रस्ता दाखवेल आणि रीराऊट करेल की हे गलत पकड आहे, हे पकड. You may show your anger, तू राग दाखवशील की हे क्या आहे, but it will keep on talking to you पण जीपीएस बोलत राहणार till you come back to the right road. जोवर तू योग्य रस्ता धरत नाही. Amen. आमेन. Look at Jonah. योना Jonah tried to outrun God. योनानी पण प्रयत्न केला ना की देवापासून मी पळून जातो, मला नको आहे. And see, when you try to outrun God, आणि जेव्हा तुम्ही देवापासून असं पळून जायचा प्रयत्न करताना you always board the wrong boat. त्याला तुम्ही चुकीच्या जहाजावरच चढता बरं का. Amen. चुकीचं जहाजच चढता तुम्ही.
देवापासून पळताय ना, अरे किधर भाग रहा है? And the sea howled, आणि मग समुद्र खवळला, the winds were roaring, वारा व्हायला लागला, and Jonah cried for peace. आणि योना शांतीची प्रार्थना करायला लागला. You cannot get peace in the wrong boat. अरे चुकीच्या जहाजात बसतो आणि शांतीची प्रार्थना करतो, ती शांती मिळणार नाही तुला. You cannot get peace in disobedience. तुला आज्ञाभंग करून शांती मिळणार नाही, मिळू शकत नाही. See? But the wind was not the enemy of Jonah. पण वारा काही योनाचा शत्रू नव्हता. Storm was not the enemy of Jonah. वादळ योनाचा शत्रू नव्हतं. It was direction. ती दिशा देत होता. The storm was directing him to go back to the right path. वादळ त्याला दिशा देत होतं की सर जल्दी जल्दी सुधरो और सही जगह पे लोगो. See, the storm was not there to drown Jonah. ते वादळ योनाला बुडवायला आलं नाही काही, It was to reorient him. तर ते त्याला परत मार्गदर्शन करून योग्य रस्त्यावर आणायला आलेलो. Every prick that comes to you is not for your destruction. जो प्रत्येक टोचा तुला लागतो तो तुझ्या नाशासाठी आलेला नाही असं समजू नको की काय माझा नाश करणार आहे का देव, मला एवढं टोचतंय लागतंय. No, it's for your direction. तुला परत दिशा दाखवणार आहे तो, तुझी दिशा भूल झाली आहे. That whale also was not a punishment. आणि तो मासाही काही शिक्षा बनून आला नव्हता. It was protection for him. तो मासा त्याचं संरक्षण बनून आला होता. See, our seeing and God's seeing is so different. आपल्या डोळ्यात आणि देवाच्या डोळ्यात फार फरक आहे. तू बघतो फार वेगळं, देव बघतो फार वेगळं. Some of us are begging God, आपल्यातले काही लोक देवाला भीक मागतात stop this upheaval, की Lord. नको नको हे सगळं नको 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 वादळ काढ. But the Lord says, प्रभू म्हणतो this turbulence is my tool to steer you back to the right हे path. वादळ माझ्याकडनं आलेलं शस्त्र आहे तुला परत मार्गावर आणायला. Amen. तू भकला होता, तुला रस्त्यावर आणायला आलेलं हे वादळ आहे. Every crushing is not punishment. प्रत्येक चुरडणं म्हणजे शिक्षा नसते, Every correction, आणि प्रत्येक जी चूक सुधारली जाते, every pressing, आणि दाबलं चुरडलं जातं, it's not destruction. तो नाश नाहीये. It is God recreating you, देव तुला पुन्हा निर्माण करतोय. putting you back into His plan, देव तुला त्याच्या योजनेत परत घालतोय. guiding your hands into the right path. तुझ्या हातांना योग्य जागी मार्गदर्शन करतोय. Many times He has to use the potter's wheel on us. अनेक वेळा देवाला कुंभाराचं चाक आपल्यावर वापरावं लागतं. He puts our clay on that wheel. आणि आपला मातीचा गोळा तो त्या कुंभाराच्या चाकावर टाकतो. And that's what Jeremiah the prophet told us. इर्मिया संदेशला आपल्याला असंच बोललेला आहे. He walked into a potter's house तो गेला कुंभाराच्या घरात and he saw the clay that was marred in the potter's hand. आणि त्यांनी पाहिलं की कुंभाराच्या हातामध्ये मातीचा चिखलाचा गोळा कसा आहे. So the potter crushed it and reformed it. तर त्या कुंभाराने त्याला परत मळलं त्या गोळ्याला आणि परत आकार दिला. And so when he crushed it, तर जेव्हा त्याने त्याला मळलं आणि परत आकार दिला, when he crushed it, चुरडलं मळलं चुरडलं, it seemed that it was destruction. असं वाटत होतं की परत मळतोय, परत आपण कणिक मळतो ना, परत परत चुरडतो मळतोय, म्हणजे हा नाश आहे. That is not destruction. हा नाश नाहीये. That राजा. is redesigning. देव तुला परत रचतोय की तेरा नक्शा बदल गया था. Because you are broken beyond repair. कारण की तू दुरुस्ती पलीकडे तुटला होतास. He sees every raw product as a finished product in his प्रत्येक hand. त्याच्या हातामध्ये ना देव प्रत्येक कच्च्या उत्पादनाला सुद्धा फिनिश्ड उत्पादन म्हणून बघतो. He sees all the raw material for something great. सगळा कच्चा माल देव बघताना म्हणतो यातनं मी काहीतरी महान घडवणार आहे. If he breaks you, it is not for your destruction, but नेहमी- to remake you. नेहमी लक्षात ठेवा, देवाने जर तुला तोडलं तर ते तुझ्या नाशासाठी नाहीये, तुला परत रचायला देव तोडतोय. Praise God. देवाला धन्यवाद. Recasts you on the potter's wheel. तुला त्या कुंभाराच्या चाकावरती तो घेतोय परत तुला आकार द्यायला. Amen. Amen. Because you are not strong enough before to hold. कारण की तू नाही तेवढा खंबीर आणि बलवान की तुझ्यावर तुला जमणार. Many times we see traps are a bad thing for us. अनेक वेळेला आपण चुकीच्या वाईट गोष्टींना एक जाळं समजतो Amen. की वाईट गोष्टी आहेत. Sometimes God allows it. कधी कधी देव परवानगी देतो त्या वाईट गोष्टी तुझ्या जीवनात In the घडायला. trap, many times we are made. त्या जाळ्यातच कधी कधी आपण बनतो. माहित आहे, अटकेगा ना तभी कभी कभी बनेगा. Even trials are not traps. समस्या सुद्धा जाळं नाहीयेत. Amen. आमेन. Let us stop calling trials as a trap. तर समस्यांना जाळं सुद्धा म्हणू नका. Just wait upon God and see the finished product that comes थोडं out of थांब, you. देवाचरणी थोडं थांब आणि फिनिश्ड प्रोडक्ट कसा असणार आहे ते बघ. Amen. Amen. And so stop calling your correction cursed. तर ज्या काही तुझ्या चुका सुधारवल्या जातात ना
त्याला उगीच शाप मानू नकोस की किती चुका सुधरवतात, असं काय म्हणजे मीच चुकते का? अरे बेटा तेरे अच्छे के लिए बोल रहे हैं. Stop fighting the fixes. आणि ही दुरुस्ती जी सगळी चालली आहे त्याला लढू नको, त्याच्याची काय मांडतो, तो दुरुस्त करायला आलाय. Because what seems like death कारण जे मृत्यूसारखं वाटतंय is often the birth of your breakthrough. ते अनेक वेळा तुझ्या नवीन सुरुवातीचा जन्म आहे. And when God allows you to go through the fire, आणि देव जेव्हा तुला आगीतनं जायची परवानगी देतो, don't accuse Him of burning you. त्यावेळेला देवाला दोष देऊ नको असं म्हणत की तो मला जाळतोय. Accuse the darkness of losing you. त्या अंधाराला दोष दे की यातनं कदाचित मी गेलो असतो हातातनं. Praise God. Hallelujah. Amen. And even when one door is closed, आणि एक दार जरी बंद झालं don't curse God. तरी देवाला शाप देऊ नका. Keep trusting. देवावर विश्वास ठेवत राहा. Even when you see the closed door, keep trusting on जरी God. बंद दार दिसलं तरी देवावर विश्वास ठेवत राहा. तोंड सांभाळा. Because you may see some wealth beyond the door, but God actually knows what is there beyond the door. तुला कदाचित त्या दारापलीकडे वेगळं काही दिसेल, पण देवाला माहितीये त्या दारापलीकडे काय आहे. See, you may see wealth beyond that तुला त्या door, दारापलीकडे धनसंपत्ती दिसत असेल, but God sees death beyond that door. पण देवाला त्या दारापलीकडे मरण दिसतंय. And that's why He shut the door आणि for you. म्हणून देव ते दार बंद करतो की या दारातनं मी याला नेणार नाही. काही लखपती बन गया तो ये चर्च को वापस आएगा ही नहीं. Amen. तीही काळजी देवालाच आहे. And every door that God opens, आणि प्रत्येक दार जे देव उघडतो, enter in, because it's a new mantle for you. देवाने उघडलेल्या दारात जा, प्रवेश करा, कारण तो देवाने तुला दिलेला नवीन जगा आहे. It's a fresh anointing for तो you. ताजा अभिषेक आहे. It's an untapped favor on your side. आणि तुझ्या बाजूनी पडलेला एक असा अनुग्रह आहे ज्या अनुग्रहात कधी कोणी हात घातला नव्हता. Praise God. आमेन. Because your battle is not with God. कारण तुझं युद्ध आणि लढाई देवाशी नाही. तू देवाशी नको लढू. You are not fighting flesh and तू blood. रक्तमांसाविरुद्ध सुद्धा लढत नाहीयेस. You are wrestling with the revelation that God wants to give you. देवाला जे प्रगटीकरण तुला द्यायचं आहे आणि जो प्रकाश तुझ्या डोक्यात पाडायचा आहे देवाला, त्याच्याशी तू लढत आहे. Say, we are fighting a revelation that God wants to give. जे प्रगटीकरण देवाला आपल्या डोक्यात पाडायचं आहे, जो प्रकाश देवाला आपल्या डोक्यात पाडायचा आहे, त्याच्याशी आपला झगडा चाललाय. You are not in conflict with God. की देवाशी आपलं काही भांडण आणि वाद नाहीये. You are in conflict with your resistance. आपले वादीवाद आपण आपल्यामध्ये तेवढी सहनशीलता आहे का नाही याच्याशी आहे. You are in conflict with your stubbornness. तुझा जिद्दीपणा, तुझा हट्टीपणा तुला अडवा येतो. We are in conflict with our fear. We are in conflict with our doubts. आपले संघर्ष, आपले वादीवाद आपल्या शंकेशी, संदेहाशी, या सगळ्याशी असतात. Lord, I cannot go through this anymore. की नाही नाही प्रभू, मी नाही याच्यातनं जाऊ शकत, आता खूप झालं, बहुत हो गया, मेरे से नहीं होता, मैं नहीं करेगा, कितना जाने का, कितना सहने का. God says, I am with you. ते म्हणतो जरा शांत बसतो का, मी आहे ना तुझ्या बरोबर, I will be with you. मी राहीन ना तुझ्या बरोबर. You can go in this storm, in this fire with me. या वादातनं, या आगीतनं तू माझ्या सोबत जाशील. Amen. मी आहे ना. You will never win by resisting the process of God. बाकी देवानी जी प्रक्रिया ठेवली आहे त्या प्रक्रियेला विरोध करून तू कधी जिंकणार नाहीये. Never. कधी 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 नाही. लेट इट हॅपन, लेट गॉड डू इट. See, in the jail you don't go alone. With Joseph, God was with him. तुरुंगात एकट्याने जायचं नाही. तुरुंगात योसेफा संगती देव होता. In that furnace, the three boys were not alone. There was the fourth man. आगीच्या भट्टीत 3 मुलं एकटी नव्हती, चौथा माणूस प्रभू होता. In the lions, then Daniel was not alone. God's angel was with him. सिंहाच्या गुहेत दानिएल एकटा नव्हता, तर देवाचे दूत त्याच्या सोबत होते. When Jacob walked, याकोब जेव्हा चालला, angels walked with him. देवाचे दूत त्याच्या सोबत चालायचे. You are not alone. तू एकटा नाहीयेस. If you resist God, you will become alone. तू देवाचा विरोध करायला लागला तर तू एकटा होशील. Amen. देवाला विरोध करू नको, करू दे त्याला तुझ्या जीवनात जे करायचंय ते. You will never win if you stop the process that God is making you to go through. परमेश्वर ज्या प्रक्रियेतून तुला घेऊन जायला मागतोय त्याला जर तू विरोध केलास आणि थांबायला पाहिलं तर कधीच तुला आयुष्यात यश मिळणार नाही. You win by surrendering to the purpose of God. देवाच्या संकल्पाला 100% शरण ये, मगच जिंकशील. Say, let Surrender, me surrender. tell you, 100%. the God who sends you the gutter will also raise a ladder for you. जो देव तुला गटारातनं नेतोय ना, तो तुझ्यासाठी शिडी पण उभी करणार आहे ना. Say, तर गटारातनं जाताना हे बंद ठेव ना. Amen. ग्लोरी, जोसेफ ग्लोरी. And when God pulls you out of that pit, आणि देव जेव्हा त्या खड्ड्यातनं तुला बाहेर खेचेल, the scars will remain, ते वण राहतील, but your heart will be full of joy. पण हृदय आनंदाने भरेल. In fact, the scars become your glory. आणि ते वणच तुझ्यासाठी एक वैभव बनतील. Say,
And they become scriptures for you tomorrow. आणि शास्त्र पट बनतील तुझ्यासाठी उद्याचा. Paul's scars became scriptures. पौलाचे वण शास्त्र वचन झाले. Your scars will become a testimony for somebody. तुझ्यावर पडलेले वण आणि कोणासाठी तरी साक्ष बनतील. Amen. लोक तुला बघतील आणि शिकतील. So stop trying or fighting what's trying to fix you. तर ज्या गोष्टी तुला दुरुस्त करायला मागतायत त्याच्याशी झगडा करू नको. प्रभू तुला दुरुस्त करायला मागतोय ना, झगडू नको. So stop shouting attack आरडा ओरडा करून हल्ला बोल करू नको. when he's trying to align you. जेव्हा देव तुला अलाइन करायला मागतोय की नीट जुंपून घे, You know माझ्या when- धोकडाखाली नीट ये. In our times when we had a bicycle, we used to go for alignment of the wheel. आमच्या काही जेव्हा सायकली चालवायचो आम्ही तेव्हा व्हीलचं अलाइनमेंट करायला जायचो. They used to run that wheel ते चाक ते लोक पळवायचे and then little bit twist and turn, they used to fix it up. आणि थोडं वाकडं बिकडं असलं तर त्याला अलाइन करायचं आणि सरळ करायचं. So God is fixing you up like तसं that. देव तुला फिक्स करतोय, देव तुला दुरुस्त करतोय. Amen. आमेन. So stop trying to push the process. तर त्या प्रक्रियेला ढकलून देऊ नका. I know it is painful, but you मला have to allow माहितीये it. ती प्रक्रिया आहे, ती वेदनाच देणार आहे. ते टोचेत, ते टोचतातच, पण देवाला परवानगी द्या. And you are never broken beyond repair. आणि दुरुस्ती पलीकडे तो तुला तोडणारही नाही. God is remaking you every day. देव तुला परत बनवतोय दर दिवसाला. Every day is changing us. दर दिवसाला देव आपल्याला बदलतोय, Amen. माहितीये. And every day when he is changing us, it's not a punishment. आणि दर दिवसाला जेव्हा देव आपल्याला बदलतो ती काही शिक्षा He नाहीये. is preparing us for a glorious future. देव तयार करतोय आपल्याला वैभवशाली भविष्यासाठी. Amen. आमेन. You are not destroyed. तुझा नाश नाही होत आहे. He is redesigning us. तो आपल्याला परत रचतोय. Amen. Amen. So let us lay down our fists. तर आपली मूठ जी तुम्ही आता उगारली होती ती खाली करा. Let him heal us. आणि देवाला आपल्याला आरोग्य देऊ द्या. Let him mold us. देवाला आपल्याला आकार देऊ द्या. Because the wounds that we flinch today कारण ज्या जखमांना आज आपण मारतोय will become the beauty marks of your testimony tomorrow. उद्या त्या जखमा आपल्यासाठी सौंदर्याचा टीका बनणार आहे, ज्याला तीळ म्हणतात. तीळ, ब्युटी स्पॉट. हालेलुया. Amen. So your healing is knocking at your door. तुझं आरोग्य तुझ्या दाराशी आलंय आणि दार वाजवत आहे. Open the door. दार उघड ना बाबा. Because कारण every trial that comes in your way, जी प्रत्येक समस्या तुझ्या मार्गात येते take it with a good attitude. चांगल्या वृत्तीनं ती स्वीकार. एवढा आगाव बनायची, कुचकट You know, बनायची गरज नाही. have you ever tried to buckle a toddler in the car seat made for them? कार सीट बनवतात ना लहान मुलांसाठी, फॉरेन मध्ये हे प्रचलित आहे. कार सीट मध्ये तुम्ही कधी एखाद्या लहान बाळाला बसवताना तो बेल्ट बांधताना पाहिलंय? I've seen in US they have got this toddler seat. फॉरेन कंट्रीज मध्ये असतं ते. लहान बाळांना सीट मध्येच बसवतात. आपल्यासारखं नाही की कडेवर घ्या, मांडीवर बसवा आणि कुठेही बसवा. नाही नाही, त्यांचे कार सीट असतात लहान मुलांसाठी. And every time दरवेळेला the child is put in that toddler seat, जेव्हा त्या लहान लेकराला त्या कार सीट मध्ये, त्याच्या सीट मध्ये बसवतात, they hate it. त्यांना नाही They आवडत. cry, they twist, they लेकरं- kick, they scream. लेकरांना ते आवडत नाही, त्या लहान बाळांना ते आवडत नाही. ते लाथा घालतात, रडतात. Because they think that you are trying to trap them. कारण त्या बाळांना असं वाटतं की मला अडकवायला बघताय ते लोक. हे काय आहे? But actually you are trying to protect them. पण Isn't it? ऍक्च्युली आपण त्यांना संरक्षण देत असतो ना. काही झालं तर यांना काही होऊ नये. Amen. आमेन. And that's why the toddler seat are placed there. आणि म्हणून कार सीट लहान बाळांसाठी ठेवली जाते कार मध्ये. In India we don't have all those systems. भारतात ही सगळी सिस्टम नाहीये. Nobody's bothered here because we But have a कोणाला- overpopulated. भारतात कोणाला कोणाची पडलेलीच नाही. लोकसंख्या Nobody cares. एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे की तो चार मरे तो मरे. ऐसा आहे. And that's what we do with God. आणि देवासोबत आपण असंच करतो. God says, let me strap you in because what is ahead will shake you. देव म्हणतो त्या सीट मध्ये मला तुला सीट बेल्ट लावून बसू दे, कारण जे पुढे येत आहे त्यातनं तुला त्रास होईल. Even today, आजही when you drive a car, तुम्ही I think गाडी- so till 4-5 years, we never used to put the buckle, बेल्ट. belt. 4-5 वर्षापूर्वीपर्यंत आपण गाड्यांमध्ये कारमध्ये बसायचो, आपण सीट बेल्ट लावायचो का? कधीच Never. नाही. नाही, आज्ञापालन आपल्या रक्तातच नाही हो. See? आमच्या रक्तातच नाही ते. Even today, आजही when people sit लोक in the जेव्हा car, बसतात गाडीत, they put the seat belt behind their back like this. काही and लोक शहाणे असतात, दीड शहाणे. कार बेल्ट, सीट बेल्ट घेतात, पुढून नाही मागून खोचून टाकतात. मे बी उसका पेट बीच में आ रहा है. But see, that is not going to save you. पण ते वाचवणार नाहीये तुला. वो सीट बेल्ट तेरी भलाई के लिए आहे. आणि अलीकडे हाय एंड गाड्या अशा बनवतात ना, सीट बेल्ट लावला नाही की ते टिक टिक ते वाजायलाच लागतं. मग आम्ही नाही सांगायचं, वोही बोलताय.
Amen. आमेन. और सुनते And we are saying, no, Lord, आणि आपण म्हणतो नाही 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 I नाही. want to move. मला पुढे जायचंय. No, God says, I want you to be saved. देव म्हणतो मला तुला वाचवायचंय. पुढे काय जायचंय? You call it restriction. तू त्याला म्हणतो की रिस्ट्रिक्शन आले, किती माझ्यावरती बंदी आली, काही करूच देत नाही. Heaven calls it safety harness. स्वर्ग त्याला संरक्षणाचं हार्नेस म्हणतंय. And so when you fight the processes of God, तर देवाची प्रक्रिया जी असते त्याला जर तू लढायला आणि भांडायला लागला you delay the progress of your own life. तर तुझ्या स्वतःच्या आयुष्याची प्रगती तू उशिरानं करून घेतोयस. आणि काय, The faster you adapt जेवढं लवकर सुधरशील to God's processes, देवाच्या त्या प्रक्रियेमध्ये, the sooner you will proceed in life. तेवढं पटकन आयुष्यात प्रगती होईल. Amen. आमेन. Every time we resist any kind of correction from God, पण ज्या तर वेळेला देवाकडनं आलेली कुठलीही चूक सुधारणूक आपण नाकारतो, you multiply confusion all the मग more. गोंधळ असून वाढतो, गोंधळ बहुगुणित होतो. Amen. आमेन. And so when you call God's guidance control, आणि देवाच्या मार्गदर्शनाला जर तुम्ही नियंत्रण, लगाम, कंट्रोल असं म्हणायला लागला, you end up in your life circling like Israel wandered in the तर wilderness. आयुष्यामध्ये गोल गोल फिरत राहशील. जसं इस्रायल गोल 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 फिरत राहिलं ना रानात, तशी तुझी गत होईल. God says, देव म्हणतो the more you disobey me, जेवढं तू माझ्या आज्ञा मोडशील ना बेटा, the more you'll be wandering in the wilderness. तेवढं रानात भटकणार आहे तू. 40 years. 40 वर्ष. It was not planned by God. देवाने नव्हती योजना केली त्यांच्यासाठी ती की 40 वर्ष यांना मी भटकवणार आहे It was रानात. their resisting spirit that made them to wander 40 years. पण ह्यांचा विरोध हे आज्ञा पालनात आले तर ना, त्या विरोधामुळे ते 40 वर्ष रानात भटकले. Because they kept fighting, कारण की भांडत राहिले, लढत राहिले, fighting with what was trying to fix them. वादिवाद करत राहिले. जी गोष्ट त्यांना दुरुस्त करायला आलेली आहे त्याच्याशीच वाद घालायला लागले. A brick is there टोचा असतो for your good. तुझ्या चांगल्यासाठी टोचतायत ते, Amen. है ना. That fix is there to fix you. आणि ती दुरुस्ती तुला दुरुस्तच करायला आली ना रे. See? कान टोचल्याशिवाय का कानातली घालता येतात का आणि दाखवता येतात का? ते टोचाला लागतं ना बेटा आधी, आणि टोचलं की हू होतच ना. The wilderness wasn't the punishment. रान शिक्षा नव्हती, It was a preparation for them. तयारी होती त्यांची, See? पूर्व तयारी. Amen. आमेन. The manna that fell from heaven was not a curse. जो मान्ना स्वर्गातून पडला तो शाप नव्हता काही. It was a classroom food for them. तर वर्गातलं जेवण होतं ते, जसं शाळेच्या वर्गात मिळतं तसं. Amen. आमेन. But they didn't like it. पण नाही आवडलं इस्रायली लोकांना. Every time you say, I don't need this, ज्या दरवेळेला तुम्ही असं म्हणाल की मला याची गरज नाहीये, heaven screams, yes, you do need it. स्वर्ग जोरात ओरडतं वरून आणि म्हणतं तुला याची गरज आहे, Because it is fixing you. कारण तुला ते दुरुस्त करताय. Anything which is fixing you from God is good for you. जे काही देवाकडून तुला दुरुस्त करताय बेटा, कशाला एवढ्या लाथा घालतो, ते तुझ्यासाठी चांगलं आहे. That heartbreak was not rejection. ते हृदय तुटलं म्हणजे काही नाकारणं नाहीये. It was redirecting you. नाही माझं हृदय तुटलं, नाही माझं हृदय तुटलं. अरे पण नाकारलेलं नाही ना, तुला परत रस्ता दाखवता येते. That no from God was not God's neglect for you. देवाकडनं आलेला नकार म्हणजे देवाचं तुझ्याकडे लक्ष नाहीये असं नाहीये. It was navigation for नॅव्हिगेशन आहे ते. देव from तुला God for परत each one of you. रस्ता दाखवतोय तुला की तिकडे तुझं ते टर्न राहून गेलं, आता हा रस्ता धर मी तुला दाखवतो. That शिकवतो. delay was not denial for तो you. उशीर म्हणजे नकार नाही रे. It was a divine development coming from God for you. ते एक दैवी विकसन देवाकडनं तुझ्यासाठी आलेलं होतं ते. Every discipline also is not a punishment. प्रत्येक लावलेली शिस्त सुद्धा शिक्षा नाहीये. Amen. Amen. It was for our correction. आपल्या दुरुस्तीसाठी त्या गोष्टी येत It असतात. was for our protection. आपल्या संरक्षणासाठी त्या गोष्टी It आलेल्या was the असतात. good hand of God तो upon our देवाचा lives. चांगला हात आपल्या आयुष्यावर असतो आणि तत्पश्चात आपल्या आत्मे लाईक सुपर फाईन स्पिरिट डेव्हलप होतो आपल्या. Say, if you look back on all that thing that has happened to you, तुम्ही जर मागे पाहिलं तुमच्या आयुष्यात जे काही घडलंय त्याकडे, if it had not happened, you wouldn't be in the church. जे सगळं तुझ्या जीवनात घडलंय ते जर घडलं नसतं तर तू चर्चला आला You wouldn't नसता, be so strong. तू चर्च मध्ये आज बसला नसता, तू एवढा खंबीर स्ट्रॉंग झाला You नसता, wouldn't be a overcomer. तू विजयी झाला नसता. पण जे काही घडलंय त्यापायी तू चर्च मध्ये आहे म्हणजे नुसतं आहे नाही, खुर्चीवरती डिंक लावून बसलाय. Amen. काम नाही हटेगा. So every trouble is a training ground for us. तर प्रत्येक त्रास आपल्यासाठी प्रशिक्षणाची भूमी आहे. Amen. आमेन. Whenever we take a car for alignment, जेव्हा केव्हा आपण आपल्या कारला अलाइनमेंट करायला in देतो, India you need it भारतात अलाइनमेंट because there are लागते so many potholes. कारण खड्डे एवढे असतात की ते सगळं हदरतच When the गाडी. tires are off, आणि टायर मग इकडे तिकडे होतात. मे इट बी मर्सिडीज, ऑडी और एनी कार. see, so what does the mechanic do? He lifts it up, he tightens it up, मग मेकॅनिक काय करतो, वर्कशॉपला नेल्यानंतर सगळं उघडतो, सगळं टाईट करतो, He व्यवस्थित adjusts it. करतो.
ऍडजस्ट करतो Sometimes he has to really take it apart. आणि सगळं त्याला व्यवस्थित करावं लागतं, हल्लेलं हदरलेलं I तेल mean- पाणी सगळं. And while he's doing that work, आणि ते काम तो करताना you cannot say, तुम्ही असं म्हणून I'm चालेल wasting my time sitting here and seeing this mechanic do his job. काय माझा Let me वेळ take वाया this car for a माझा ride. वेळ वाया जातोय, काय ह्या मेकॅनिकनी गाडी उघडली आणि काय काय करत राहिलाय, माझी वेळ वाया जात आहे, Let me take this car for a ride now. मला आता अशीच गाडी घेऊन जाऊ दे No, you चालवायला. cannot. नाही घेऊन जाऊ शकत तू. You cannot take your car while it is being fixed. ती कार दुरुस्त होत असताना तुला रस्त्यावर ती गाडी चालवता येणार नाही, Because that wheel is a part of that car. कारण ते चाक त्या गाडीचा एक भाग आहे. Say, and so God is trying to fix us up. तर देव आपल्याला दुरुस्त करायला मागतोय रे. Amen. जितने जल्दी सुधरेंगे उतना अच्छा है. And once the wheel is fixed back to the car, आणि एकदा ती चाकं सगळी गाडीला अलाइन करून नीट झाली, it runs smooth. मग गाडी बघ कशी धावते. फिर देख गाडी, फिर देख मजा. Praise God. आमेन. And so God is saying, देव म्हणतो I have to align you every time. मला दरवेळेला तुला अलाइन करावं लागतं, कारण तुझ्या आयुष्यात पण खड्डे खूप आहेत. Are you getting me? तूही सारखा पडतो, So don't fight it. तर उगीच लढू नको. I'm aligning your heart. मी तुझं हृदय अलाइन करतोय. I'm aligning your habits. मी तुझ्या सवयी हॅबिट्स जरा I'm सुधारतोय. aligning your holiness. मी तुझी पवित्रता वाढवतोय, जरा पवित्र हो. So stop driving your car while I'm trying to fix your life. तर तुझी जीवन रूपी गाडी चालवायचं बंद कर सध्याला, जोर मी ते दुरुस्त करत नाही. Amen. आमेन. So stop trying to, muddle with God when He's trying to fix you up. तर देव जेव्हा तुला दुरुस्त करतोय ना, तेव्हा लुडबुड नको करू. Never fight God. देवाशी भांडणं उकरू नको Never kick against the pricks. आणि त्या प्राणीला लाथा घालू नको. Jesus said, Paul, don't kick against the pricks. येशू पौलला म्हणाले, प्राणीला लाथा घालू नको, Because these pricks will put you in your destiny. कारण हे टोचे तुला तुझ्या आयुष्याच्या संकल्पात आणणार आहेत. Because the same hand that is poking you कारण जो हात तुला आज टोचतोय, is the same hand that is preparing you for a grand future. तो हातच तुला तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार करतोय. Amen. नाव इट्स अप टू यू, तुझ्यावर आहे. Sometimes we step on a scale to कधी measure our कधी weight. कधी कधी फारसं नाही, पण कधी कधी आपण वजन काट्यावर उभे राहतो आपलं स्वतःचं वजन मोजायला, And most of the times we hate the number we get. आणि जास्तीत जास्त वेळेला वजन काट्यावर उभं राहिल्या नंतर जो आकडा येतो तो आपल्याला आवडत नाही. We hate the number we वी see. डोंट लाईक इट, की असं एवढा मोठा कसा आकडा आला. So what do? मग काय करतो आपण? Step off, थोडं उतरतो, shake a little bit here and असं there. तसं थोडं करतो, खिशातला मोबाईल काढतो, त्याचं वजन आलं असेल कदाचित. Say, बड़े सियाने लोग हैं अपने, remove this, remove that. ये निकाल वो निकाल, नहीं ये चेन बहुत भारी, नहीं ये मोबाईल बहुत भारी. हो का? And then sometimes we hit it little bit आणि मग कधी कधी थोडं त्या वजन काट्याला मारतो, because we say that scale may be की वजन wrong. काटा कुठेतरी चुकलेला आहे, क्या आकडा दिखा रहा And है. then we step on it again मग परत उभे राहतो Amen. त्याच्यावर. आमेन. as though the machine is lying to us. की जणू काय तो वजन काटा आपल्याशी खोटं बोलतोय, की हाऊ कॅन इट बी 70 and 80? इट कॅन बी विथ And वडापावस. then we go to the bathroom there, we have got another scale there and we weigh weight there. मग आपल्या बाथरूम मध्ये प्रायव्हेटली आपला वेगळा वजन काटा असतो, तिथे जाऊन आपण चेक करतो, वो उधर भी वही आकडा आ रहा है. Say, maybe this scale is cursed. मग या वजन काट्याला बहुतेक कोणीतरी शाप दिलाय. and sometimes when it gives us an alarming number, आणि कधी कधी वजन काट्यावर उभं राहून जर त्याने आपल्याला असा काहीतरी आकडा आपल्या वजनाचा we दाखवला, shout at it, we yell at it, we curse it. की आपण वजन काट्याला ओरडतो, शाप देतो, Something is wrong with this की thing. वजन काट्याला I think so. I need to buy a new one. मला नवीन घ्यायला लागेल, इसका सेल नहीं See, चल रहा the, शायद. the problem is not the scale. ए बाबा, प्रॉब्लेम त्या वजन काट्यात नाहीये. It's the snacks, it's the burger, it's the Ah. vada pav that we often eat. ते वडापाव, ते बडे बर्गर, बडा वडापाव, छोटा वडापाव, 8 करी माठ करी, See, अल्लाह. you are not mad at the वो अड़ा numbers. रहा है जो रात को आप 1:30, 2, 2:30, 3 बजे खाते हो. See, and so you are not mad at the numbers, you are mad at the truth. त्या आकड्यावर चिडलेलं नाहीस तू, तुझं सत्य तुला खातंय की हे क्या हो गया. And that's what we do exactly with God. आणि बरोबर देवाशी पण आपण असंच वागायला जातो. And so the word shows us what's off, शब्द आपल्याला दाखवतो कुठं काय चुकलंय, and instead of adjusting our appetite, आणि आपण आपली भूक व्यवस्थित जुळवून घ्यायच्या ऐवजी we fight the scale. आणि व्यवस्थित आहार घेण्याऐवजी आपण त्या वजन काट्याशी भांडतो. Amen. आमेन. You can't fix your weight by breaking the scale. तू तुझं वजन त्या वजन काट्याला तोडून कंट्रोल मध्ये आणू शकत नाहीस. And you can't fix your life by fighting the word of God. आणि तू तुझं जीवन देवाच्या शब्दाशी लढून
भांडणं करून दुरुस्त करू शकत नाहीस. ते व्यर्थ प्रयत्न आहेत. You may close the Bible, but what the Bible said will say it 1,000 times the same thing. तू बायबल बंद करशील, तू बायबल तुझ्या नजरेपासून लांब ठेवशील कोणीतरी, पण जे लिहिलंय ते लिहिलेलं आहे. Amen. हो के रहेगा. Open it up after 100 years, it will say the same thing. 100 वर्षानंतर बायबल उघड, बायबल तुला तेच सांगणार Amen. की अरे मूर्खा, देवाला जाण. Say, and sometimes we believe in altering our clothes. आणि कधी कधी आपण आपल्या कपड्यांना मग ऑल्टर करायला जातो. Many times we have to alter our body to fit in that same clothes. पण अनेक वेळेला शरीर ऑल्टर करा ना त्या कपड्यांमध्ये मावायला. नाही मी आता एक्स्ट्रा लार्ज कपडे घेणार आहे, त्याच्याऐवजी तू जर साईज मीडियम केला तर नाही चालणार का? The old clothes you don't need to alter. जुन्या कपड्यांना ऑल्टर करायची गरज नाही. You need to alter your body to fit in the old clothes. तुझं शरीर ऑल्टर कर ना त्या जुन्या कपड्या. पूर्वी मी एस होते, आता मला लार्ज लागतंय. मग पूर्वीच्या शेपला परत ये, म्हणजे पूर्वीचे कपडे परत बसतील. Say, I've told you about the GPS. मी तुम्हाला जीपीएस विषयी And सांगितलं. many times we argue with the GPS. अनेक वेळेला आपण जीपीएस ची सुद्धा वाद घालतो. We argue with that lady's voice in our car. जीपीएसचा आवाज आपल्याला अजिबात आवडत नाही गाडीतला. तो It says turn right. तो म्हणतो उजवीकडे वळ, And 300 whatever meters turn left. 300 मीटरला डावीकडे वळ, And you go. आणि तुम्ही जाता. And you say, no, I know a shortcut. आणि आपण म्हणतो नाही नाही मला शॉर्टकट, अरे मुझे मालूम है ना शॉर्टकट. हो का? And then finally you end up lost and mad. आणि मग सरते शेवटी तुम्ही कुठेतरी हरवता, चिडता, Out of राग येतो, control. कंट्रोलच्या बाहेर जाता. कारण कुणाचं ऐकायची सवय नाही ना, नेहमी सुनवायची सवय आहे. Amen. And what, ऐकायची आम्हाला सवय नाही. and what does that GPS lady say? आणि जीपीएस बाई काय बोलतीये? Again she speaks. परत बोलते 200 meters. 200 मीटरला Make a U-turn. यू टर्न. You go on breaking the rule. It will keep on telling you. तू नियम तोडत राहा. ती जीपीएस ची बाई तुला सांगतच राहील यू टर्न, यू टर्न. अरे यू टर्न ना. And the beauty is, सौंदर्य हे आहे, she doesn't even raise her voice. ती बाई चिडून पण बोलत नाही. She doesn't get angry at your stupidity. त्या बाईला तुझ्या मूर्खपणाचा राग पण येत नाही. She doesn't say, okay, go where you want to hell. ती बाई असंही म्हणत नाही की जा खड्ड्यात, जा नरकात, मला नाही पडली. एक तर सांगते आणि त्याच्यावर हे असं. No. She just keeps trying to help you find the right way. ती बाई जीपीएस ची तुला योग्य रस्ता शोधण्यासाठी मदत करतच राहते. And that's our God. कसा आपला देव आहे की तो बोलतच राहील, तो सांगतच राहील. Till your death, He will keep saying it. जोवर तू पोचत नाही, घडत नाही, तुझ्या मृत्यूपर्यंत तो तुला सांगत He राहील, keeps saying, बोलत राहील. turn around, वळ, come back. परत ये. In 200 meters, take a U-turn. 200 मीटरला युटर्न घे, You reroute. परत रीराऊट. This is the wrong way. हा चुकीचा रस्ता धरलाय तू. Come back. परत ये, परत ये, परत वळ. Forgive them. Pray for them. क्षमा कर, प्रार्थना your life. कर, जीवन बदल. Stop eating burgers. बर्गर खायचे सोड, पिझ्झा Stop eating cakes. केक खायचे, मैदा नाही खाना, बेकरी And- प्रोडक्ट्स ऑल बॅन्ड. And then we are yelling. आणि मग आपण चिडतो, Don't tell me ओरडतो. how to drive my life. मला नको सांगू माझं जीवन मी कसं चालवायचं. And then when we get stuck, आणि मग अडकलो we say, Lord, where are you? की मग म्हणतो प्रभू तू कुठे आहेस. And the Lord says, मग प्रभू म्हणतो I have been saying, recalculating for the last 3 years. गेले 3 वर्ष मी तुला हिशोब सांगत होतो बरोबर. So stop fighting the GPS. जीपीएस शी भांडायचं सोड. Because the GPS is trying to guide your life. कारण जीपीएस तुझ्या जीवनाला मार्ग दाखवायचा प्रयत्न करतोय. Amen. आमेन. Have you sat in a salon where the barber cuts your hair on that chair तुम्ही सलॉन मध्ये बसलाय नाव्याच्या दुकानात, नावी केस कापतो. and the stylist tells you, आता स्टायलिस्ट म्हणतात त्यांना. तो स्टायलिस्ट तुम्हाला सांगतो hold still, don't असे, move. सरळ बसा, डोकं सरळ ठेवा, हलू नका. You know, if you go to the ordinary barber shop, पण साध्या नाव्याकडे जर गेलो ना आपण, there is that small TV set there. हमारे जमाने के साधे नावी, तर त्या नाव्यांच्या दुकानात समोर टीव्ही असतो. He says, look straight, you want to look at the TV there. तो म्हणतो सरळ बघ, तिथे टीव्ही कडे तुम्हाला बघायचं असतं. Amen. आमेन. And sometimes then where they should not cut, they cut there. आणि मग कधी कधी त्यांचा कट चुकतो ना, का आपण सरळ बघायला तयार नाही ना. फिर उसकी जो Otherwise, sometimes we keep on scrolling on our phone. नाही तर कधी कधी आपण फोन बघत राहतो. And then they say, मग ते म्हणतात if you move, I will mess up your line. अरे बाबा हलू नको, नाही तर इथे तुझा सगळा कट चुकायचा माझ्या हातनं. Some of us are walking in a crooked blessing on this earth. आपल्यातले काही जण या जगात वाकड्या आशीर्वादांमध्ये चालतात. Amen. आमेन.
Because we wouldn't sit long enough for God to line this up for us. कारण की आपल्याला बसायला होत नाही ना. देवाने आपल्या जीवनात तसं कार्य करून सगळं सुरळीत करायपर्यंत होतंय का आपल्याला And that बसायला? is God. आणि देव तसा आहे. See, many years back, अनेक वर्षांपूर्वी when I was about 11 years old, 11, 12 years old, 11-12 वर्षाचा मी असेन. next day was Christmas, दुसऱ्या दिवशी नाताळ होता and we were supposed to go for that night vigil. आणि नाईट विजिलला जाणार होतो आम्ही. And the previous day, आदल्या दिवशी Daddy had called the barber. We had a family barber. आमचा एक फॅमिली न्हावी होता. पूर्वी असं असायचं, अख्ख्या फॅमिलीचा एक न्हावी. तर आमचा एक फॅमिली न्हावी होता आणि डॅडींनी त्याला बोलवलं होतं. He came on his cycle, तो सायकलवर आला. and we had this garden there. आमची बाग होती, रेंजलमध्ये आम्ही राहायचो. And while he came, he banged on the gate and fell down. न्हावी आला सायकलवरून थेट आमच्या गेटवर आदळला आणि पडला. And लो हो गई सुरुवात. and then I said to my brother Paul, मग मी माझ्या भावाला म्हणालो, पॉलला, I can smell alcohol. This fellow is drunk. हा पिऊन आलाय रे. And now he'll make a mess of my hair, and अभी tomorrow देख is क्या होता, Christmas. अभी अपने बालों का क्या होता है, देख क्या कट करेगा ये. Tomorrow is Christmas. उद्या क्रिसमस आहे. You should not spoil my hairline. हा, आपला हेअरकट बिघडला नाही पाहिजे. Paul said, no, nothing. You know, Paul used to be very naughty that time. आणि He too पॉल was त्याला naughty like me. पॉल खोडकरच होता. म्हणजे आम्ही दोघेही खोडकरच होतो. तर पॉल म्हणाला नाही नाही असं काही नाही. I'll tell Dad, he said. पॉल म्हणाला की मी डॅडीला सांगेन. आता जे पास्टर पॉल आहेत. I said, okay, I'll cut my hair. मी म्हटलं ठीक आहे आपण कापू केस. This fellow cut my hair. He was so drunk. नावी पिऊनच आला होता. त्याने घेतले माझे केस हातात कापायला. माझं And- डोकं हातात घेतलं कापायला. And the wind was blowing hard. You know, when wind blows hard, you get very high. नशा बहुत चढता है फिर. हवा खूप होती आणि त्या हवेत याला नशा जास्त चढायला लागला. He chopped off a behind portion, the whole lot, त्याने माझे मागचे असे गुच्छाच कापून टाकला. because he had that machine. It Machine just होतं. went off like that मशीन in a तर tangent. टक करते वो मशीन ऊपर ही चला गया एकदम. And then he realized it, मग त्याला कळलं. and he did something worse. अजून काहीतरी त्याने He भयानक picked up केलं. all the fallen hair, and with the water he stuck it up there. खाली पडलेले माझे केस सगळे उचलले आणि पाण्याने चिकटवले मला. That was the worst Christmas I ever हे had. सगळ्यात भयानक क्रिसमस माझी त्या काळातली. भयानक Amen. भयानक. And so God is not like that drunk barber. तर देव काही त्या दारू पिऊन आलेल्या न्हाव्यासारखा नाहीये Amen. की कुठेही कापेल कसंही कापेल. देव तसं नाही करत. He knows what will look good on you. देवाला माहिती आहे तुला काय चांगलं दिसणार आहे, तुला काय शोभणार आहे. तिथे तिथेच देव छाटतो. So, इधर कट लगा उधर लगा. so let us not, jerk away the scissors that are shaping our life. म्हणून ज्या कात्र्या आपल्या आयुष्याला आकार द्यायला येत आहेत त्या कात्र्या फेकू नका देऊ. Because if we can stay just still in that chair, कारण त्या खुर्चीत जर आपण घट्ट शांत बसलो ना, you will walk out of that barber's shop like what God always saw in you. नाव्याच्या दुकानातनं तुम्ही असे बाहेर पडाल की जे देवाला नेहमी तुझ्यात दिसत होतं ते रूप घेऊन बाहेर पडाल. Praise God. आमेन. Amen. आमेन. You cannot get healed if you keep fighting the physician. जर तुम्ही वैद्याशी डॉक्टरांशी चढत भांडत राहिला तर तुम्ही बरे नाही होऊ शकणार. He's got the cure. डॉक्टरांकडे उपाय आहे. Jesus has got the cure. येशूंकडे उपाय आहे. You cannot keep fighting the hands that has the cure. ज्या हातांकडे उपाय आहे त्या हातांशी तुम्ही भांडणं घेऊ नका. Amen. So Amen. stop trying to fight what's trying to fix you. तर जे तुला दुरुस्त करायला मागतंय त्याच्याशी पहिलं भांडण बंद कर. Tell your neighbor now. शेजाऱ्याला बघा आणि सांगा Stop kicking what's trying to guide you. जे तुला मार्गदर्शन करायला मागतंय त्याला लाथा घालणं बंद कर. Stop fighting देखो. what's trying to fix you. जे तुला दुरुस्त करायला मागताय त्याला लाथा घालायचं बंद कर. नहीं मेरे बाजू में कोई नहीं है, इधर देख, नहीं तो सामने ही देख ले, हम लोग है. Say the pain is not the problem. म्हणा वेदना त्रास नाही आहे. Say my pride is the problem. गर्व गर्व हे जे मी पुण्याचा बाजीराव, Amen. मिशीला ताव आणि कशात काही नाही Praise ते God. आडवं येते. ऍक्च्युली आत्मा आहे तो. Because God told Saul on that Damascus road. कारण की देव शौलाला दिमिश्काच्या रस्त्यावर बोलला. He didn't say it will be easy for you if you kick against the pricks. No. असं नाही म्हणाला देव त्याला तू पराणीला लाथा घातल्या तर तुला सोपं जाणार आहे. It is hard for you to kick against the तुला pricks. अवघड जाणार आहे तू अशा लाथा घातल्या तर. It will not be hard for me. मला नाही अवघड जाणार.
Jesus said, it's not hard for me. येशू म्हणाले मला अवघड जाणार नाहीये. It will be hard for you. तू लाथा घालतो तुला अवघड जाणार आहे. Say, you know, a prick is a goad. टोचा असतो ना टोचा, ते टोचतं. And the farmers, they know what a prick is. शेतकऱ्यांना माहिती असेल टोचे काय असतात. They had that sharp stick with the pointed edge in top. एकदम असे in the edge. टोकेरी आणि धारधार असतात ते टोचे. They used it to guide their oxen on the बैलाच्या right path. बैलाच्या जोडीला व्यवस्थित मार्गावरती ठेवायला ते कधी कधी वापरतात. It was not used to wound the oxen, त्या बैलाच्या जोडीला जखम द्यायला वापरत नाही, but to steer them, to keep them on the right path, on the right road. पण योग्य रस्त्यावर ती जोडी ठेवायला बैलाची ते लोक टोचा कधी कधी And if the ox kicked it back, आणि बैलाने जर त्याला लाथा घातल्या it didn't hurt the stick, तर त्या काठीला लागणार नाही, it hurt itself. त्या टोचाला लागणार नाहीये, बैलालाच लागणार आहे. Amen. आमेन. So you have to tell somebody you're not going to hurt God. तर तुम्ही कोणाला तरी सांगायचं तू देवाला काही इजा नाही करू Tell your शकणार. neighbor you're not hurting God. शेजाऱ्याला सांगा तू देवाला नाही काही इजा करत If you आहेस. kick against the goad, you will hurt yourself. पराणीला लाथा घालून तुलाच लागणार आहे. Say it to your बोला neighbor. शेजाऱ्याला बोला You are not hurting God. तू देवाला इजा करत नाही, पराणीला लाथा घालतो तुलाच लागणार आहे. You are going to hurt yourself. तू स्वतःला इजा करतोय. Amen. आमेन. God is giving us a clear path. देव आपल्याला क्लिअर रस्ता देतोय. In Isaiah 30:21 he said, यशा 30:21 मध्ये देव बोलला this is the way, walk in it. हा मार्ग आहे याच्यात चाल. But we say, no Lord, पण आपण म्हणतो नाही प्रभू I want to learn the hard way. मला कठीण रस्त्याने शिकायचंय. Unless I fall and have 10 stitches, I will not learn. जोपर्यंत मी पडत नाही, ठेचा खात नाही, मला 10 टाके बसत नाही, तोवर मी सुधारणार नाही. I want to experience it on my own. मला माझ्या स्वतःवरती सगळे अनुभव घ्यायचे आहेत. अरे पण आमच्या अनुभवात शिका ना बेटा. No. नाही, मी स्वतः पडीन, ठेचा खाईन, ऑपरेशन करून घेईन आणि मग शिकीन, मग शिका. And so we squeeze between bad decisions मग वाईट निर्णयांमध्ये आपण पिळत राहतो and then we enter the consequences. आणि त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. And instead of learning, आणि मग शिकायच्या ऐवजी we turn around and start fighting the mirror. आणि आपण शिकायच्या ऐवजी मग मागे वळतो आणि आरशाशी भांडायला लागतो. Amen. आरसा खरंच बोलतोय रे. Mirror will never lie. आरसा कधी खोटं बोलत नाही. Mirror, mirror on the wall. हु इज द फेअरेस्ट ऑफ देम ऑल. हालेलुया. Who is the wisest of them all? आणि हु इज द वाइजेस्ट ऑफ देम ऑल. आरशा भिंतीवरच्या सगळ्यात हुशार माणूस कोण. See, the mirror is the reflection of our own choices. आरसा आपल्या स्वतःच्या निर्णयांचं प्रतिबिंब आहे. जैसी करनी वैसी भरनी रहती. And so the mirror, that moment when you finally see what your pride cost you, आणि मग त्या क्षणाला तो आरसा बघून तुला कळतं की तुझ्या गर्वामुळे, तुझ्या अहंकारामुळे शेवटी तुझ्या काय पदरी पडलंय we बघ. swing at it. आपण त्याला हलवतो. We blame the church, we blame the pastor, we blame the word of God. आपण तरी नकारतो. आपण म्हणतो नाही नाही आमचं चर्चच बरोबर नाही हो, आमच्या चर्च मधले लोकच बरोबर नाही, आमचे लीडर बरोबर नाही, आमचे पास्टरही बरोबर We नाही. blame our parents. आई बापाला दोष देतो, मेरे माँ बाप भी बराबर We नाहीये. even blame God. देवाला पण आपण दोष देतो, देवच बरोबर नाहीये. But the mirror did not hit you. पण आरसा तुला बोलला नाही. You hit yourself. तू स्वतःला मारून घेतल्या, आरशाने तुला मारलेलं नाहीये. You're not always fighting the devil. आणि तू नेहमी सैतानाशी लढाई करत नसतोय. Many times you are fighting the direction. अनेक वेळा जी दिशा देव देतोय त्या दिशेशी तू भांडतोय. Amen. आमेन. सगळे हल्ले सैतानाकडचे नसतात, कुछ करनी खुद की भी रहती है. You are not wrestling with the haters. आणि तू तिरस्कार करणाऱ्यांविरुद्ध लढत नाहीये. You are wrestling with heaven's correction. अरे स्वर्ग तुला तुझी चूक दुरुस्त करून देत आहे. And every no, त्याला तू लाथा घालतोय आणि प्रत्येक जो नकार आहे, every no you ignored in your life, प्रत्येक नकार जो आला त्याला जर तू तुझ्या जीवनात दुर्लक्षित केलं, every warning you silenced in your heart, जी प्रत्येक वॉर्निंग तुला वरून आली त्याला तू आतल्या आत शांत केलं. that was in fact God trying to save you. उलटपक्षी देव तुला सुरक्षित ठेवायला मागत होता, वाचवायला मागत होता, पण तू नाही ऐकलं. But then you said, I'll figure it out on my आणि own. तू म्हणाला नाही मी माझं बघून घेईन, मी माझं बघून घेईन. काय बघून घेशील? God किती said, "All जगणार आहे?" right, do देव it. म्हणतो ठीक आहे, ऑल राईट, तू तुझं बघून घेणार आहे. ते But बघून. it will be hard to kick against the pricks. पण पराणीला लाथा घालणं अवघड होणार आहे. Say, ते अवघड होणार आहे. किंमत मोठी मोजावी that लागेल. farmer who is seated on that cart, तो जो शेतकरी त्या गाडीवर बसलाय, that oxen belongs to him. बैलाची जोडी त्याची आहे. He will not wound the oxen with his त्या pricks. बैलाला तो टोचून टोचून जखम करणार नाहीये. He wants the oxen to go in the right ते direction. बैल त्याचे आहेत. त्या बैलाला त्याला योग्य रस्त्यावर न्यायचंय. He is not pricking a neighbor's oxen, तो काय शेजाऱ्याच्या बैलाला टोचत नाहीये. his own. तो स्वतःच्या The one बैलांना he टोचतोय. loves. स्वतःच्या बैलांना टोचतोय तो. Look at Samson, शमशोन बघा strong man, किती बलवान, but weak will.
पण अशक्त इच्छा, mighty hands, महान हात, but divided heart. बलवान हात, पण विभक्त झालेलं हृदय. He could tear down gates, दरवाजे, वेशी सगळं पाडायचा तो, but he couldn't close his own gate. पण स्वतःचं दार नाही तो बंद करून ठेवू शकला हृदयाचं. Say, he सब could fight. गिराया, He But could अंदर fight armies, सैन्यांना लढायचा, but he couldn't fight his own appetite. पण स्वतःच्या ॲपिटाईटशी भुकेशी लढू नाही शकला. Say, स्वतःची हाव जी आहे त्याला लढू नाही शकला. he laid his head on Delilah's lap, त्याचं डोकं त्याने दलिलाच्या मांडीवर ठेवलं. but that lap was a lap of compromise. अरे पण ती मांडी रदबदल करायची मांडी आहे. And what did she do? आणि दलिलानी काय केलं? She drained his anointing, अभिषेक त्याच्यातला सगळा काढून घेतला. one secret at a time. एक रहस्य, एक रहस्य ऍट अ टाइम, एक रहस्य त्याच्यातनं काढलं. And the Bible says she cut his hair. आणि बायबल म्हणतं की तिने त्याचे केस कापले. And it was not just an ordinary hair like we cut from the barber. आणि असे साधे केस नव्हते त्याचे जे आपण नाव्याकडे जाऊन कापून येतो. That was a symbol of his covenant with God. जो करार त्याने देवाशी केला होता त्या कराराचं चिन्ह होते शमशोनाचे केस. And the Philistines bound him आणि मग पलिष्ठांनी त्याला बांधलं, and they धरलं blinded him आणि त्याला आंधळ केलं and made him to grind in circles, आणि गोल 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 त्याला धड ठेवलं. round and round, गोल 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 आंधळ करून. not traveling all over the world, अख्ख्या जगात फिरवून नाही, in one room. एका जागेत एका जागी गोल 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 Same गोल, place. गोल 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 त्याच जागी. When you go round and round, there is no progress. त्याच जागी तू गोल गोल फिरतो तिथे प्रगती नाहीये. Just because you are going round and round, that is not progress. तू गोल गोल फिरतोय म्हणून त्याला काय प्रगती म्हणत नाही. तू तिथल्या तिथंच गोल गोल फिरतोय. You can be gifted, but you can also be grounded. असशील तू फार देणग्यांनी भरलेला, कलावंत कलांनी भरलेला, पण असा एका जागी अडकू शकतोस. All the giftings, all the talents became useless. सगळ्या देणग्या शमशोनाकडे असलेल्या, सगळी दानं, सगळ्या कला शमशोनाकडे असलेल्या काय फायद्याच्या ठरल्या? काही नाही. Because he started kicking against God's boundaries. कारण देवाने ज्या सीमा रेषा आखून दिल्या होत्या त्यालाच त्याने लाथा घातल्या. But see, here's the hope in God. पण देवात एक आशा आहे. In that darkness, त्या अंधारात his hair began to grow again. त्याचे केस परत वाढायला लागले. Amen. Amen. Mercy starts sprouting दया परत उगायला लागली. where mistakes were once lived. जिथे एकेकाळी चुका जगत That is होत्या the beauty of God. तिथे दयेला परत मोड फुटायला लागले. Amen. ही देवाची दया आहे. Say, पण लाथा घालायच्या नाहीत. हॅव युअर ओन वे. see, हॅव दाइन Job वे. says, यो म्हटलं cut a tree, झाड कापा, at the scent of the water it will bloom. पाण्याचा सुगंध जरी त्या झाडाला लागला ते कापलेलं झाड परत वाढायला लागतं. And see Samson, शमशोन बघा he cried, रडला, Lord, प्रभू remember me. माझी आठवण ठेव. And with that final one push, आणि त्या एका फायनल धक्क्यात he finished what he failed to start. जे सुरुवात करायला त्याला अपयश आलेलं होतं त्याची सांगता त्याने केली. Praise God. आमेन. Because for a believer, कारण बिलीव्हर माणसाला failure is not final. अपयश म्हणजे फायनल नव्हे. गिव मी वन मोर चान्स. And when मला you अजून एक stop संधी दे kicking, म्हणाला. आणि जेव्हा तुम्ही लाथा मारायचं थांबवाल mercy starts looking at you with favor. दया अनुग्रहाच्या डोळ्याने तुझ्याकडे बघायला लागेल. Amen. की बंदा सुधरने को राजी है, हम जाएंगे. Even your prison can become a pulpit one day. मग तुझं तुरुंग सुद्धा एके दिवशी असं पुलपीट बनू शकतं. If you stop fighting the prick and grab hold onto the promises of जर लाथा घालायच्या बंद करून देवाच्या अभिवचनांना तू धरून राहिला तर. Say. आमेन. And so these things happen in our lives. या गोष्टी आपल्या जीवनात सगळ्यांच्या जीवनात घडतात बेटा. In all our lives. सगळ्यांच्या, जवान काय वयस्कर काय, सगळ्यांच्या जीवनात या गोष्टी I घडतात. mean, who likes the pricks? कोणाला टोचे आवडतात? Nobody likes it. कोणालाच नाही. साधं दवाखान्यातलं इंजेक्शन कोणाला आवडत नाही तर हे टोचे कोणाला आवडणार आहे. But the beauty of God is, पण देवातलं सौंदर्य हे आहे, His anesthesia is grace. त्याची भूल अनेस्थेशिया म्हणजे त्याची कृपा आहे. तो कृपेची भूल देतो आपल्याला, कृपेचा अनेस्थेशिया देतो आपल्याला आणि काम करतो आपल्यावर. Amen. जसं डॉक्टर भूल देतात आणि मग ऑपरेशन करतात आपल्याला फारसं जाणवत नाही, Say. तसं तो कृपेची भूल देतो आणि मग आपल्यावर काम करतो. The थोडंफार जाणवतं, जास्त a नाही. thorn was such a blessing to Paul later. पॉलसाठी नंतर तो काटा
किती मोठ्या Because आशीर्वादाबद्दल. anesthesia for him was grace. कारण त्याच्यासाठी आलेली भूल अनेस्थेशिया म्हणजे कृपा होती. See David, दावीद. a man after God's own heart. देवाच्या हृदयामागचा माणूस म्हटलेला, But he kicked anyway. पण त्याने kicked. त्याने लाथा He kicked at the घातल्या. goad त्याने लाथा घातल्या because he saw Bathsheba, कारण त्याने बत्शेबा पाहिली wanted what wasn't his. आणि जे त्याचं नव्हतं ते त्याने मनात आणलं की मला ही पाहिजे, बट शी इज नॉट युअर्स, यू कॅनॉट हॅव हर. And took what God didn't give. आणि तरी त्याने तिला घेतलं जे देव देत नाहीये तेही घेतलं. And then he lied, then he schemed, then मग he खोटं बोलला, planned. मग कुयोजना केली, खोटं बोलला, ये प्लॅनिंग वो प्लॅन. झूठ काम करने के बाद प्लॅनिंग तो करनी पडती ना बेटा. And he killed to keep it quiet. आणि मग खून केला हा मामला शांत ठेवायला. God sent Nathan the prophet with a story. देवाने नाथान संदेश त्याला पाठवलं कथा घेऊन. And when David got angry, आणि मग दावी जेव्हा चिडला, Nathan said, नाथान त्याला म्हणाला, You are the man. तूच आहेस तो You are the man. ज्याने हे सगळं केलंय. या कथेतला माणूस तूच आहेस. That moment was a prick. तो क्षण म्हणजे दाविदाला बसलेला टोचा. It cut deep in him. अशी जखम झाली, त्याला आतमध्ये कापलं. And that pain आणि ती वेदना, pushed him to repentance. ती जी कळ त्याला लागली, त्यातनं तो पश्चातापात आला. That's when he wrote, मग त्याने लिहिलं, Create in me a clean heart, O ओ God. लॉर्ड, माझ्यामध्ये स्वच्छ हृदय तयार कर दे बाप्पा. रिन्यू अ राईट स्पिरिट विद इन मी, कास्ट मी नॉट अवे फ्रॉम युअर प्रेझेन्स ओ लॉर्ड. Psalm 51:10. स्तोत्र 51:10. Amen. आमेन. He kicked, he bled, लाथा मारल्या, रक्तबंबाळ झाला, but he bent finally. पण शेवटी वाकला. Amen. आमेन. And when he bent, God forgave him. आणि मग जेव्हा वाकला, देवाने त्याला क्षमा केली. Tell somebody, कोणाला तरी सांगा, even the best need the mercy of God. उत्तमांना सुद्धा, शेजाऱ्याला सांग, उत्तमांना सुद्धा देवाच्या कृपेची गरज पडते. Even the best of us need the mercy of God. Say it. आपल्यातले जे उत्तम आहेत ना, उत्तम, त्यांनाही देवाच्या कृपेची गरज लागते. सांगा. And mercy still works. आणि दया तरी काम करते. Say. That is the beauty of our God. हे देवातलं सौंदर्य आहे. That's the beauty of our God. हे आपल्या देवातलं सौंदर्य आहे. मारेगा मारेगा पर प्यार करने भी आएगा. Every dead body in the graveyard कब्रस्तानातलं प्रत्येक मृत शरीर, has a prick mark on that body. त्या मृतदेहावर आहेत ते टोचे आणि त्यांची वण. Yes. Roll the body over, you will find prick marks. बघा, तो मृतदेह शोधून तुम्हाला वण दिसतील. Yes. Oh, If hallelujah. God opens your eyes, you can see the prick marks. देवाने तुझे डोळे उघडले तर कब्रस्तानातल्या प्रत्येक मृतदेहावर तुला वण दिसतील. That is the love of God. ते देवाचं प्रेम आहे. Those pricks show ते टोचे दाखवतात how God guided us all throughout our lives. देवाने आयुष्यभर कसं आपल्याला मार्गदर्शन केलं. जसं Amen. पास्टर बोलले सोमवारी, फक्त देवानेच आपले डोळे उघडले तर आपल्याला समजेल किती वेळेला देवाने आपल्याला वाचवलंय. Look किती at वेळेला. Peter. पेत्र बघा, Loud disciple, असा जोरात बोलणारा शिष्य, loyal heart. इमानी. But there were times he had weak moments. पण कधी कधी त्या पेत्राच्या जीवनात सुद्धा अशक्त क्षण आले. I'll never deny you, Lord. आणि पेत्र बोलून गेला, मी तुला कधी नाकारणार नाही प्रभू. Jesus said, येशू म्हणाले, before the rooster crows, आज कोंबडा आरवायच्या आधी you will deny me 3 times. तू 3दा मला नाकारणार आहेस. Peter still stood strong. पेत्र तरी असा बलवान उभा राहिला. Never, Lord, never. नाही प्रभू, नाही प्रभू, मी तुला कधी नाकारणार नाही, कधी नाही. But you see, pressure will always show what pride hides. पण माणसावर आलेलं प्रेशर नेहमी त्या माणसाच्या गर्वाने जे लपवून ठेवलंय ते एक्सपोज करेल. Amen. प्रेशर माणसाच्या गर्वाने माणसाला जे लपवायला लावलेलं असतं, Yes. ते त्या माणसावर आलेलं प्रेशर एक्सपोज करतं. Amen. And so, दबाव. and so 3 denials later, मग 3 नाकारणं झाल्यानंतर the rooster crowed. कोंबडा हरवला. Amen. आणि But मग मी Peter जरी त्या wept तिथे घाबरत होतो bitterly. Yes. दाटलेल्या आसमानी. Say, मी that तुला crow पाहत- was not condemnation. तो कोंबडा हरवला ती दंडाज्ञा नव्हती. That crowing was not condemnation. कोंबडा हरवणं दंडाज्ञा नाही. It was conviction. तो स्पर्श आहे पश्चातापाचा.
It was conviction. की वापस आ जा. It was heaven saying, स्वर्ग सांगताय you are not done yet, Peter. अजून नाही संपलेले तुझ्यातले कारभार I'm पेत्रा. not through with you, Peter. अजून माझं काम तुझ्यातलं संपलेलं नाही पीटर. And Jesus met Peter later आणि नंतर येशू पेत्राला with a भेटले very refreshing word. एका अतिशय ताज्या शब्दाला घेऊन. Amen. Amen. He didn't meet Peter with a sword, तलवार घेऊन भेटायला नाही आले मग येशू त्याला, but पण with a wonderful breakfast. सुंदर अशी न्याहरी घेऊन भेटायला आले. Sometimes you have to speak with somebody who feels guilty with a breakfast. कधी कधी एखादा माणूस ज्याला गिल्टी वाटतंय, त्याला पश्चाताप झालाय, त्याला दोषी वाटतंय, अशा माणसाशी कधी कधी नाश्ता घेऊन जाऊन त्याच्याशी बोला. Jesus prepared the breakfast for देवाने Peter. येशूंनी पीटरसाठी नाश्ता तयार केला आणि Yeah. आणला. Here we say, पेत्राचं मन त्याला खात होतं की हे मैंने क्या किया. here we say, इथे आपण म्हणतो you denied me 3 times. तू तीनदा मला नाकारलं, No breakfast for you. अजिबात तुला आम्ही खायला प्यायला देणार नाही. Here Jesus comes with breakfast. इथे येशू नाश्ता घेऊन आले पेत्राला, जेव्हा पेत्राने तीनदा येशूंना नाकारलेलं, पण पश्चाताप त्याच्यात आलेला होता. And then Jesus said, आणि मग येशू त्याला Peter, म्हणाले, do you love me? पेत्रा आता सांग तुझं माझ्यावर प्रेम आहे. 3 times. तीनदा, Because he denied 3 times. कारण त्याने तीनदा नाकारलं होतं. So 3 times Jesus asked him, do तीनदा. you love me? तीनदा मग येशूंनी त्याला हा प्रश्न विचारला, डू यू लव्ह मी, तुझं माझ्यावर प्रेम आहे. I love you for every I don't know him. प्रत्येक, मी त्याला जाणत नाही, मी त्याला ओळखत नाही, Yes. मी नाही ओळखत त्याला, हे जे तू तीनदा बोललायस त्यासाठी माझं तुझ्यावर प्रेम आहे. That's grace. त्याला कृपा म्हणतात, That's called restoration. त्याला पुनर्वसन म्हणतात. येशू त्याला जणू म्हणतायत, तू तीनदा मला जे बोलला ना की मी नाही ओळखत त्याला, मी नाही ओळखत त्याला, आता 3दा बोल. आता तीनदा सांग, डू यू लव्ह मी, तुझं माझ्यावर प्रेम आहे. Amen. आमेन. And Peter said, never again. आणि I पेत्र will do म्हणाला, this mistake. कानाला खडा, परत असल्या चुका मी नाही करणार. But pride always says never right before it falls. पण गर्व कधीच पडण्या अगोदर मान्य करत नाही. See, the rooster has to crow for Peter to break. कोंबडा आरवावा लागला पेत्राने तुटायला. So the rooster was a prick. तर कोंबडा म्हणजे टोचा, टोचे बसायला लागले पेत्रात पश्चाताप यायला. Amen. गर्व माणसाला पाडतो, पडल्यावर तो शिकतो. Peter wouldn't have wept bitterly if the cock had not crowed. जर कोंबडा आरवला नसता तर पेत्रा असा रडला नसता. But that was the prick from तो God देवाकडनं आलेला टोचा to आहे. change you, तुला बदलायला, to make him a minister of God, देवाचा सेवक to बनवायला, make him an apostle of त्याला God. देवाचा प्रेषित बनवायला. See, ऐसे थोडे मॅन ऑफ गॉड होते बेटा. after the resurrection, Jesus cooked him breakfast. आणि पुनरुत्थान झाल्यानंतर येशूंनी त्याला नाश्ता तयार करून दिला. The same mouth that denied Jesus became the same one that declared Jesus as the Lord at Pentecost. मग ज्या तोंडाने येशूंना तीनदा नाकारलं होतं, त्याच तोंडाने पेंटेकॉस्टचा प्रभू म्हणून त्याला गाजवलं. Amen. My Jesus specializes in great comeback. माझ्या येशूंची महान कमबॅक मध्ये स्पेशालिटी आहे, Amen. And PhD आहे. that's what happens when you stop kicking against the pricks. आणि तुम्ही जर लाथा घालायचं बंद केलं ना तर मग असं होतं, You stop bleeding रक्त बंबाळ व्हायचे बंद होता तुम्ही and मग. start building. आणि मग तुम्ही बांधायला सुरुवात करता. See, every one of them, Jonah, Samson, David, बघा ना. Peter, Jacob, सगळे त्यांच्यातले सगळे, योना म्हणा, शमशोन म्हणा, दावीद म्हणा, पेत्र म्हणा, Saul, शौल, they all kicked. सगळ्यांनी लाथा घातल्या, They all kicked. सगळ्यांनी लाथा घातल्या And they all bled. आणि सगळे रक्तबंबाळ झाले, But they all came back. पण सगळे परत आले. How effective is the prick of my Lord? किती प्रभावशाली आहे माझ्या देवाचा टोचा. See, they became shining stars आणि चमकणारे तारे झाले because of the prick. त्या सगळ्या टोचांमुळे. Amen. Amen. Because the same God who pricks is the same God who heals you and takes you to your destination. कारण जो देव तुला टोचतो, टोचा देतो, तो देवच तुला आरोग्य देऊन तुझ्या मुक्कामापर्यंत तुला पोहोचवतो. So every prod, every no, every door closed, तर प्रत्येक टोचा, प्रत्येक नकार, प्रत्येक बंद दार, every delay, प्रत्येक उशीर, it was grace in disguise. वेषांतर करून आलेली कृपा होती. See, आमेन. are you Amen. getting me, people? आमेन. That pain was not to destroy you, ती वेदना तुझा नाश करायला आली नव्हती बेटा, to develop you. ती तुला विकसित करायला आली. आणि मग तसे शब्द बाहेर पडतात की करी सारे विभो तू, मी निमित्ताचा धनी आता, मी निमित्ताचा धनी आता,
करी सारे विभो तू, सगळं तुझं आहे. मिनिस्ट्री तुझी, लोक तुझे, सगळं तुझं, अनॉइंटिंग तुझं, कॉलिंग तुझं, मी निमित्त आहे. So stop fighting what's fighting for you. तर तुझ्यासाठी जे लढतंय त्याच्याशी तू लढायला जाऊ. That medicine is for your good. ते औषध तुझ्या चांगल्यासाठी आहे. The doctor who gives you the medicine is for your good. जे डॉक्टर तुला औषध देतात ते तुझ्या चांगल्यासाठी देतात. That prick is on your side. तो टोचा तुझ्या बाजूनी आहे. So stop fighting what's fighting for you. तर जे तुझ्यासाठी लढतंय त्याच्याशी तू भांडायचं बंद कर. Because the hand that is poking you, कारण जो हात तुला टोचतोय it's the very hand that is trying to save you. तोच हात तुला वाचवायला बघतोय. It will turn dangerous if you don't allow it. आणि नाही परवानगी जर तू दिली तर तुझ्यासाठी धोका आहे. And we have to learn from those pricks. आपल्याला त्या टोचांमधून शिकावं लागेल. Amen. आमेन. We just need to surrender. We need to, शरण यायचं, because that is restoration for us. कारण तेच आपलं पुनर्वसन आहे. Amen. आमेन, आमेन, आमेन. Say, the goad was grace for me. म्हणा तो टोचा माझ्यासाठी आलेली कृपा होती. The pain was for my protection. त्या वेदना माझ्या संरक्षणासाठी होती. The prick was your mercy pulling me back. तो टोचा माझ्यावर झालेली तुझी कृपा आणि दया जी मला परत खेचत होती. My rebellion against the prick stops from this morning in Jesus' आज name. सकाळी या टोचांविरुद्धचा माझा बंडखोरपणा येशूंच्या नावात मी थांबत आहे. My healing starts this morning. माझं आरोग्य आज सकाळी सुरू होत आहे. My comeback begins now. माझा कमबॅक आता सुरू होतोय. Because I can never win against God. कारण मी देवाविरुद्ध जिंकू नाही शकत, But I can win with God. पण देवासोबत मी जिंकेन. And I know आणि मला माहित when I stop fighting the prick, जेव्हा मी त्या टोचाला लाथा घालणं बंद करीन, I will start walking in His purpose. मग मी त्याच्या संकल्पात चालायला लागेन. Say, I am done with kicking. म्हणा माझ्या लाथा मारून झाल्या. Say, I am done with kicking. म्हणा माझ्या लाथा मारून संपल्या. I am ready for my comeback. मी माझ्या कमबॅक साठी तयार आहे. मुझको उठा, बना तो दिया है, अभी मुझको यूज कर. Let us not be like Jonah, योना सारखे बनू नका, who blamed the storm. ज्याने वादळाला दोष दिला की मी नाही केलं, या वादळाने केलं. But we forget like Jonah that he himself bought the ticket for that journey. पण आपण विसरून जातो की योनाने स्वतःच तिकीट घेतलं होतं त्या जहाजाचं. Thank you, Jesus. तिकीट तूने खुद ही खरीदा था ना, मग वादळाला कशाला दोष देतो? Thank you, Lord. हालेलुया. Bless you, Father. रबा खरा Let's भाषण just stand up now. रबा बाबा खरा. The आता anointing उभे is राहा. here. अभिषेक या जागेत आला आहे. रबा खरा भाषण गुरुवा मांडरा खरा Thank you, भाषण Jesus. रबा बाबा. Some of the prickings may be of your own doing, काही टोचे तुझ्या स्वतःच्या करणीमुळे तुला लागतात, but God will use it for the proper effect of your life. पण देव ते सगळे टोचे तुझ्या जीवनावर चांगला प्रभाव पडावा म्हणून वापरेल. Thank you, Jesus. धन्यवाद. Hold on. धरून राहा, खंबीर राहा. Every ऐसे- storm प्रत्येक वादळात धरून राहा. is डोंट for गिव्ह your अप. good. तुझ्या चांगल्यासाठी घडतंय सगळं. हार नको मानू. We are not worldly people. आपण जगिक लोक नाहीये, We are God's children. आपण देवाची मुलं आहोत. Every prick has a purpose. प्रत्येक टोच्या मागे संकल्प आहे. Have thine own way, Lord. Sing it. There's anointing in this Have place. thine own way, Lord. Let's increase it more. Hallelujah. Have thine own way. Thou art the potter. Tell him today forever, I am your We clay. are the clay. Yes, Lord. Melt me and mold me, my master. Melt me and mold me after thy will, while I am waiting, Yielded and still. yielded and still. Yes, Lord. Have thine own way, Lord. Have thine own way, Lord. Yes, Lord. Yes, Have your sir. own way in my Have life. thine own way. Thou art the potter. We are the clay.
Teach me to surrender myself to you completely. Teach me to surrender myself to you, my all. Teach me to surrender to your love, oh so tender. Everything that I need to do, teach me to surrender myself to you. Yes, there are many of you तुमच्यात अनेक जण आहेत टेक अ who हायर are कॉर्ड feeling लिटिल the goad in your life. तुम्हाला ते टोचे जाणवतात वन कॉर्ड हायर And you say, why Lord me? आणि तुम्ही म्हणताय की मी का प्रभू मी का How long should I bear it out? किती दिवस मी हे सोसायचं आहे The Lord says, प्रभू म्हणतो don't kick against these pricks. या टोचांना लाथा मारू नको They are holy, they are sanctified, ते पवित्र आहेत ते शुद्ध आहेत they are loved by me. आणि मी त्यांना परवानगी दिली आहे Oh to Jesus I surrender. Sing it. Surrender yourself to God, beta. Come 100% to Him. Don't come half and half. Come full. Love and trust Him. In His presence I will daily live. Sing it, everybody. I surrender all. Yes. Yes. Glory, Lord Jesus. I surrender all to Thee, my blessed Savior. I surrender all. Sing it once again with your whole heart. I surrender. I surrender. I surrender. All to Thee, my Blessed Savior, I surrender. Sing it softly. I surrender all. Softly sing. Hallelujah. Is the worship that we are giving to the Lord, my son? Is the worship that we are giving to the Lord, my daughter? Do it from within your heart. Hallelujah. To Thee, my blessed Savior, I surrender. Yes. There are wives who are feeling the goad in their lives. काही बायकांना आपल्या जीवनात टोचे जाणवत आहेत टोचत आहे God is trying to gain your attention. देव तुझं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत आहे He has a great purpose for you. देवाचा संकल्प तुझ्यासाठी मोठा आहे राजा Some of the mothers are feeling the goad. काही मातांना आणि आयांना जाणवत आहे की मला टोचतंय Why me, you say? आणि म्हणतायत त्या की मलाच असं का प्रभू He has a greater plan for you now. कारण तुझ्या जीवनात देवाची महान योजना आहे A goad is always a foresight of a lifting in the future for you. टोचा म्हणजे नेहमीच भविष्यात तुला देव वर आणणार आहे त्याचं लक्षण आहे God is showing interest in you. देवाला तुझ्यामध्ये इंटरेस्ट आहे देव तो दाखवतोय तुला टोचे मारून God had interest in Paul. देवाला पौलात इंटरेस्ट होता ना That's why he sent that goad. आणि म्हणून देवाने तो टोचा त्याला लावला ना घोड्याच्या पाठीवरून त्याला धुळीत पाडलं God has a plan for you. देवाची योजना आहे All the तुझ्यासाठी. pain that you're going through, ज्या सगळ्या वेदनेतनं तू जातोय ना बेटा all the troubles that you're ज्या going त्रासातनं तू होरपळून निघतोयस ना sometimes it's a goad, कधी कधी ते टोचे असतात a राजा prick, putting Tocha. on the right track. टोचा आहे तो तुला योग्य रस्त्यावर परत आणणारा God is giving you a calling now. देव तुला आता कॉलिंग देतोय पाचारण. prick. टोचा He's readying you for a calling, तुला तयार करतोय तुझ्या कॉलिंग a साठी lifting. एक उत्कर्ष रबाबा खराबा शंदू रबाबा खराबा शंदरुको The moment you come back, ज्या क्षणाला तू परत येशील you will know तुला कळेल that prick was good for me. तो टोचा माझ्यासाठी चांगलाच होता
It was good that I've been afflicted. बरं झालं मला त्रास झाला. That's what David said. दावीद बोलला ना, बरं झालं मला त्रास झाला, मी रस्त्यावर परत आलो, Yes. मी योग्य रस्त्यावर परत आलो. Father, I pray. देव बाप्पा, मी प्रार्थना करतो, Touch my people this माझ्या morning. लोकांना असं काही स्पर्श कर, Send forth your healing this morning. तुझं आरोग्य असं काही पाठव, Let your power of healing descend upon तुझं आरोग्याचं सामर्थ्य या सगळ्या लोकांवर उतरू दे. every pain, प्रत्येक वेदना, every sickness. आजार Let it be healed in Jesus. येशूच्या नावात बरा होऊ दे. रबा खराबा शंतरुतुको महांदर खनामा से ई रबांदरो कोनो महांदर कलाबा राबाबा अंदर कंद होकुना. Yes, somebody is being touched in the body. एका माणसाला स्पर्श होतोय, The healing is taking place. आरोग्य घडतंय त्याच्या The शरीरात. power of Jesus is entering you. येशूंचं सामर्थ्य तुझ्यात वाहतंय, Be प्रवेश healed in करतंय. Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो. Somebody is being brought back into the right track. एका माणसाला प्रभू योग्य रस्त्यावर परत आणतोय. There is the lifting coming to some people. काही लोकांना देव उत्कर्षाला आणतोय. A purpose is being revealed in some people. काही लोकांना त्यांचे संकल्प प्रगट होत आहेत की मी जन्माला का आलो. मांडारा खलाबासी हंद हंदो हंदरा खलाबा मत्ता मा गो हंदा जीबा बा कराबा शकरोरो हीरा बाबा संता मांडा इकरा बाबा 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 मामा मामा हीरा बाबा कराबा. Somebody's heart's desire is going to be fulfilled now. कोणाच्या तरी हृदयातली इच्छा आता पूर्ण होणार आहे In the name of Jesus. येशूंच्या नावात. A door is opening for you. दार उघडत आहे तुझ्यासाठी, A door is opening for you. दार उघडत आहे तुझ्यासाठी. It's happening. आता घडत It's आहे, happening in the name of Jesus. येशूंच्या नावात घडत आहे. The evil forces वाईट शक्त्या that are trying to trap you ज्या तुला जाळ्यात पकडायला मागताय, is leaving in Jesus' name. येशूंच्या नावात ते जात आहे. राबा बाबा मांडारा काला. Somebody had been held in chains for long. कोणीतरी फार दिवसांपासून साखळ दंडात अडकलेलं होतं. The devil has chained you. सैतानाने तुला साखळ्यांमध्ये But this बांधलंय, morning, पण आज सकाळी you're getting a release. तुला सुटका Be मिळेल. broken in the name of Jesus. येशूंच्या नावात तू तूट Let those chains and shackles be broken आणि त्या in Jesus' साखळ्या पण येशूंच्या and नावात let तुटू deliverance दे. come in Jesus' name. आणि सुटका येशूंच्या नावात Thank you, तुझ्या Jesus. जीवनात Thank you, येऊ दे. Jesus. राबा कराबा. Bless everyone, Lord. सगळ्यांना आशीर्वाद दे प्रभू. Thank you for your great love. धन्यवाद तुझ्या महान प्रीतीसाठी. You wound, you heal. तू जखमा करतो, तू मारतो, तूच प्रेम करतो. You don't heal and then wound. तू आरोग्य देऊन जखमा करत नाहीस. You wound and then you heal. तू आधी मारतो आणि मग जखमा, तू आधी मारतोस आणि मग आरोग्य देतोस. you, आरोग्य Jesus. देऊन तू मारत नाहीस, तू मारून आरोग्य देतोस. Thank you, Lord. मी तुझे आभार मानतो प्रभू. Thank you for your healing that is taking जे place in आरोग्य our आता lives. इथे घडत आहे या लोकसमुदायात, त्यासाठी तुला धन्यवाद. Thank you for the change that you are bringing in जो our बदल lives. आमच्या जीवनात तू आणतोयस त्याबद्दल तुला Thank you for धन्यवाद. realigning us, redirecting us in the right path, आम्हाला Lord. रिअलाइन केलं, रिडायरेक्ट केलं, योग्य रस्त्यावर आणलंस. तुला धन्यवाद. Thank you, Lord, for माझी the गेलेली rooster is शुद्ध crowing परत for आणलीस. us every धन्यवाद. time we miss the path. ज्या दर वेळेला आमचा रस्ता चुकला, कोंबडा आरवत राहिला, Thank you, Master. तुला धन्यवाद. Thank you for your great love. तुझे आभार तुझ्या महान We प्रीतीसाठी. bless you, आम्ही Jesus. तुला We आशीर्वादित. bless you, Jesus. Blessed be the name of the Lord. Thank you. Thank you. He's worthy to be praised and adored. So we lift up holy hands in one accord. Sing, blessed be the name. Singing, blessed be the name. Blessed be the name. Blessed be the name of the Lord. For you are worthy. He is worthy. You are worthy. Jesus is worthy. King of kings, Lord of lords, you are worthy. You are holy. Holy, you are holy. King of kings, Lord of lords, we worship you. King of kings, Lord of lords, we worship you. King of kings, Lord of lords, we worship you. Bow down your head and say, King of kings, Lord King of of lords. kings, Lord of lords, we worship you.
Sing it for the last time. King of kings and Lord King of of lords. kings, Lord of lords. As a church and a family of Vineyard Workers of Christ, We worship you. Let us for a moment all be silent. एक क्षण आता सर्वांनी शांत राहा Let us drink of the Holy Spirit. आणि पवित्र आत्मा पिऊन घ्या. Let him refresh us. त्याला आपल्याला परत ताजतवानं करू दे, Let him fill us. भरू दे What is lacking in us. जे आपल्यात कमी पडतंय ते. Let your focus and your mind be stayed on him. तुमचं लक्ष आत्ता या वेळेला, तुमचं मन आत्ता या वेळेला फक्त प्रभूकडे लावा. Let him rectify देवाला करू दे सगळं दुरुस्त what is lacking in our lives. जे आपल्या जीवनात कमी पडतंय, खराब झालंय, बिघडलंय ते त्याला दुरुस्त करू दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Move, Lord, move in our फिर midst. प्रभू फिर. We are open before you, Lord. आम्ही तुझ्या समोर उघडे आहोत. Touch our lives. आमच्या जीवनांना Touch स्पर्श our कर. souls. आमच्या जीवांना Lead स्पर्श us, कर. guide us. आम्हाला मार्ग दाखव. He is touching you. तो स्पर्श करतोय तुम्हाला. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Father. धन्यवाद. That's what I do often when I sit before the Lord. बऱ्याच वेळा मी असं करतो जेव्हा मी प्रभू समोर बसतो तेव्हा Just sit silent. शांत बसतो Let him do what he wants to do in आणि my जे देवाला माझ्या जीवनात करायचं असेल ते त्याला करू देतो. I Five truly minutes. say, have thine your own way, Lord. Have thine. Thank you, your way. Jesus. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Amen. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.